हवामानातील बदलांमुळे पिकांवर रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पिकाचा रातोरात फडशा पाडला जाऊ लागलाय। परिणामी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलंय। लष्करी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे। लष्करी अळीचा जीवनक्रम आणि तिच्या नियंत्रणासंबंधी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी जाणून घेऊयात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मोहिते यांच्याकडून। हवामानाच्या परिस्थितीचा पिकावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसून येतो। त्याचं कारण म्हणजे सकाळी बघितलं तर धुकं असतं, दुपारच्या वेळेला ऊन असतं, संध्याकाळी पावसाच्या सरी येऊन जातात आणि ह्याच्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या कोशामधल्या लष्करी अळीचे पतंग बाहेर पडतात। हे पतंग सर्वसाधारणपणे उसावर जाऊन त्या ठिकाणी अंडी घालतात आणि फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येते। आता या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी त्याचं जीवनचक्र आणि नुकसानीचं स्वरूप हे जर शेतकरी बंधूंना कळलं तर नियंत्रणाची उपाययोजना अंमलात आणणं त्यांना अत्यंत सोपं जातं। आता ह्या लष्करी अळीचे पतंग पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालतात। एक पतंग मादीशी मिलन झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 200 ते 450 पर्यंत अंडी घालतो। 4 ते 8 दिवसानं जर तापमान असेल दुपारी चांगलं तर 4 ते 8 दिवसामध्ये आणि थंडी असेल तर 10 ते 12 दिवसामध्ये ह्यातनं अळ्या बाहेर येतात। बाहेर पडलेल्या ज्या अळ्या आहेत त्या उसाच्या सुरळीमध्ये जातात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। ही अळीची जी अवस्था जवळजवळ 18 ते 20 दिवसाची असते। त्यानंतर ही अळी जमिनीवर पडते आणि कोशावस्थेमध्ये जाते आणि ह्या कोशातून परत 8 ते 10 दिवसानं पतंग बाहेर येतो। साधारणतः 35 ते 45 दिवसामध्ये या किडीची एक पिढी पूर्ण होते। आता नुकसानीचं स्वरूप जर आपण बघितलं तर नुकसान करणारी अवस्था म्हणजे अळी। अळी सुरुवातीला पानाच्या शिरेमध्ये शिरते, पानाच्या सुरळीमध्ये शिरते आणि जे घडीचं पान आहे ते संपूर्णपणे खाते आणि त्याच्यामुळं मधली जी शीर आहे तीच फक्त दिसते, बाकी संपूर्णपणे पान खाऊन टाकलेलं आपल्याला दिसून येतं। एवढंच नव्हे तर ही अळी नुकसान केलेल्या रोपा उसावरून परत खाली येऊन दुसऱ्या उसावर जाऊन त्याचंही नुकसान फार मोठ्या प्रमाणात करते। जसं एका शेतातल्या उसाचा फडशा पडल्यानंतर जवळच्या शेतामध्ये ही अळी जाते लष्करी सारखी, म्हणून ह्याला लष्करी अळी असं नाव दिलेलं आहे। आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी खोडवं कापून पाचट ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा पाचट थोडं बाजूला केलं तर खालच्या बाजूला आपल्याला अळ्या दिसतील, कारण त्या ठिकाणी खोडवं नुकतंच आता फुटू लागलेलं आहे आणि खोडव्याचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येतं। आता नुसतं फुटव्यात आल्याबरोबर जर पानं खाल्ली तर निश्चितपणे फुटव्याच्या संख्येवर परिणाम होतो, फुटव्याच्या वाढीवर परिणाम होतो आणि ह्या सगळ्या अळ्याचं जे नुकसान आहे हे सगळं रात्री होतं। दिवसा पानाच्या सुरळीत आणि आता आपण बघितलं की पाचटाच्या खालच्या बाजूला सुद्धा अळ्या लपलेल्या आहेत। ह्या दिवसा लपतात, हे अळ्या पाचट खात नाहीत। रात्रीच्या वेळी या पाचटामधनं बाहेर येतात आणि जे खोडवं फुटून आलेलं आहे त्याला नुकसान करतात, त्याचं संपूर्णपणे पाला खातात आणि त्याच्या वाढीवर आणि फुटव्याच्या संख्येवर निश्चितपणानं परिणाम झालेला दिसून येतो। काही जो मोठा ऊस आहे जो आता कारखान्याला तुटून जाणार आहे त्याच्यावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं। आता बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या मोठ्या ऊसावर औषध आपल्याला अजिबात मारता येत नाही। जर मोठ्या ऊसावर कुठं जर या अळीचा प्रादुर्भाव झालेलं शेतकऱ्यांना दिसून आलं तर त्यांचं नुकसान जास्त होणार। त्यांचं कारण असं की ऊसाची पानं जर पूर्णपणे खाल्ली तर ऊस वाळतो आणि ऊस वाळल्यामुळं टनेजवर मात्र निश्चितपणानं परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। तेव्हा अशा भागातील शेतकऱ्यांनी कारखान्याला विनंती करून ऊस ताबडतोब जर तोडून नेला तर कीटकनाशकावर होणारा अनाठायी खर्च आपल्याला निश्चितपणे टाळता येईल। आता ज्या ठिकाणी खोडवं उगवून आलेलं आहे या खोडवं उगवून आलेल्यावर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव दिसतो आणि पाचटाच्या खाली ज्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात त्यांनी मात्र शेतामध्ये भरपूर पाणी सोडायला हरकत नाही, पाणी तुंबवावं आणि त्याच्यावर क्लोरोपायरीफॉसची जर आपण आळवणी केली तर निश्चितपणानं ह्या अळ्या पाण्याबरोबर वर येतील आणि कीटकनाशकाशी संबंध येऊन या अळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त झालेलं आपल्याला दिसून येईल। दुसरा महत्त्वाचा भाग ज्यांचं खोडवं जवळजवळ कमरे एवढं उगवून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला जर दिसेल तर त्यामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कीटकनाशकाची प्रयोग करण्यासाठी फवारणी करण्यासाठी काही हरकत नाही। त्याच्यामध्ये सायपरमेथ्रिन म्हणून हे कीटकनाशक आहे। हे सायपरमेथ्रिन साधारणतः 7 मिली 10 लिटरच्या पंपाला, त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रिन म्हणून कीटकनाशक आहे हे सर्वसाधारणपणे 12 मिली 10 लिटरच्या पंपाला, त्याचप्रमाणे ॲसिफेट म्हणून पावडर आहे, ही ॲसिफेट पावडरसुद्धा सर्वसाधारणपणे 12 ग्रॅम 10 लिटरच्या पंपासाठी आणि लॅनेट म्हणून एक जे आहे मिथोमिल ज्याला म्हणतात हे सर्वसाधारणपणे 7 ग्रॅम 10 लिटरच्या पंपाला। अशाप्रमाणे ह्यापैकी कोणतंही एक औषध पहिल्यांदा अर्धा लिटर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं जर पावडर असेल तर, आणि त्यानंतर मग पंपामध्ये ओतायचं, कारण
पावडर जर डायरेक्ट पंपामध्ये टाकली तर त्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे होत नाही. असं जर आपण केलं आणि तिन्हीसांच्या वेळेला म्हणजे 4 वाजता जर फवारणी केली तर रात्री बाहेर येणाऱ्या अळ्यांना त्या कीटकनाशकाच्या संपर्कात येऊन त्यांचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त झालेला दिसून येतो. तेव्हा काही ज्यांच्या शेतामध्ये अजून खोडवं फुटलेले नाही आहे आणि ज्यांच्या शेतामध्ये आळ्या जमिनीवर पाचडाच्या खाली दिसतात अशा शेतकरी बंधूंनी ह्या आळ्या गोळा करून त्यांचा नाश करायला हरकत नाही. हे सुद्धा एकात्मिक कीड नियंत्रणामधला एक महत्त्वाचा टप्पा आहे. असं जर गोळा करून मारलं तर शेतातील आळ्यांची संख्या आपण कमी करू शकतो. थोडक्यामध्ये नुकसान कमी करायला ह्याची मदत होते.